एकनाथ महाराज म्हणतात, बाबा ज्या दिवशी तुमच्या घरातला एक पुरुष जाईल, वडील निघून जाईल, त्या दिवशी तुमच्यासाठी पर्व काळ आहे. असा पर्व काळ आहे का? काळाने ग्रासिले सावधान भारी, सोडवून करा हरिनामी. आयुष्य सरलिया कोण बा सांगात, पुढे होय भजेते यमदंड. उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काय. आयुष्य सरनिया कोण बा सांगाते, पुढे होय भजेते यमदंड. एका जनार्दने तुकारे आंधळा, देख तू शिडोळा सुख दुःख. आयुष्य सरलिया कोण बा सांगाती, पुढे होय भजेते यमदंड. महायोग पिटे तटे भीमरथ्याम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रै. समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सामर्थ्याने गजाननाचा, सामर्थ्याने गजाननाचा. संकट जाई माघारा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा वेर. घ्यावी घ्यावे माझी सेवा, देना दुर्बळाचे देवा, देना दुर्बळाचे देवा, देना दुर्बळाचे देवा. हो घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. तुम्ही संत माझ्या कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा मानीन एवढा. होईल मी काळा निग्रासिले सावधान वारे, सोडवून करा हरिनामी. आयुष्य सरलिया कोण बा सांगात, पुढे होय भजेते यमदंड. प्रस्तुत प्राप्त प्रसंग पवित्र कीर्तन रूपी सेवे करता निवलेला अभंग. महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे
ज्यांच्या अभंगबाणीला सूर्याची प्रखरता, अग्नीची दिव्यता, चंद्राची शीतलता प्राप्त झाली, असे देवमान्य संत, संत मान्य संत आणि जगतमान्य संत पैठण निवासी शांतीप्रमेय एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून मानव जातीला जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करण्याचा प्रयत्न या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी केलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय. सगळ्याला माहिती आहे आपण या ठिकाणी कशा निमित्त जमलेलो आहे. आज कैलासवासी बाबूराव दुर्गादास गडदे बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या कीर्तनाचं आयोजन महाराज प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त महाराज त्या ठिकाणी या कीर्तनाचं आयोजन त्यांचे दोन्ही चिरंजीव त्यामध्ये विश्वंभर बाबूराव गडदे आणि संतोष बाबूराव गडदे यांनी या कीर्तनाचं महाराज आयोजन केलेलं आहे. या दोन्ही महाराज चिरंजीवाला द्यावेत तेवढे धन्यवाद. कारण मी सांगत असतो आता सध्या कलियुग चालू आहे. या कलियुगामध्ये मायबापाची जिवंतपणीच कोणी सेवा करायला तयार नाही. तर मेल्याच्या नंतर तर दुसरी गोष्ट राहिली महाराज. पण माझ्या वडिलाला चांगली सद्गती प्राप्त व्हावी ही त्यांच्या मनामध्ये पवित्र धारणा आहे आणि म्हणून त्यांनी महाराज या वडिलाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी, तसा तर माणूस वडिलाच्या उपकारातून उत्तीर्णच होत नाही, पण एक थोडासा प्रयत्न महाराज, एक कर्तव्य त्यांनी या ठिकाणी महाराज निभावत आहेत. म्हणून या दोघांना, या परिवारांना द्यावेत तेवढे धन्यवाद. खरं तर या पुरुषासाठी, या घरातल्या माणसासाठी आजचा दिवस म्हणजे पर्वकाळ. काय पर्वकाळ? काही लोक म्हणतील महाराजाच्या गोळ्या संपल्यात, आमच्या घरचा माणूस मेलाय, महाराज म्हणतात तुम्ही पर्वकाळ आहे. एकनाथ भागवतामध्ये एक ओवी आलेली बघा. एकनाथ भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, बाबा ज्या दिवशी तुमच्या घरातला एक पुरुष जाईल, वडील निघून जाईल, त्या दिवशी तुमच्यासाठी पर्वकाळ आहे. असा पर्वकाळ आहे ऐका. पुरुषासी पर्वकाळ जीवनात जोडे कवेळ, मात्या पित्याचा अंतकाळ, ती वेळ धर्माची अति पवित्र गा. ती वेळ धर्माची अति पवित्र आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी महाराज आज या ठिकाणी 1 वर्ष झालं बाबाला जाऊन, आणि आज बापूराव बाबाचा महाराज काय निकालाचा दिवस. कशाचा निकालाचा? इथून मृत्यू लोकापासून तर महाराज पितृलोकाला किंवा वैकुंठाला जाण्यासाठी 1 वर्ष लागते, 365 दिवस लागतात. आतापर्यंतचा बापूचा काळ प्रवासामध्ये गेला. आज बाबा तिथं जाणार आणि तिथं गेल्याच्या नंतर महाराज त्यांचा निकाल होणार. मग या आजच्या कीर्तनाचा अट्टास त्यासाठी महाराज, जर बाबाला जर थोडंसं जर पुण्य जर कमी पडत असेल, कुठं जाण्यासाठी? स्वर्गाला जाण्यासाठी, वैकुंठाला जाण्यासाठी, तर आजचं केलेलं कीर्तनाचं पुण्य महाराज त्यांना प्राप्त होतं. हे कीर्तन तर पुढची साधना आहे. त्याच्या पाठीमागे येऊन बोलतो, जर आज या दोन्ही पोरांना जर बाबाच्या नावाने जर हरिपाठ केला, काय केला? हरिपाठ, आणि हे पुण्य जर त्यांना अर्पण केलं तर महाराज त्यांना वैकुंठाला जाण्याची वाट मोकळी. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. एवढी साधना महाराज या हरिपाठामध्ये. ते कीर्तनचं पुढची गोष्ट आहे. महाराज सुंदर नियोजन केलं. ही सेवा ज्यांच्या संपर्कातून करण्याचं सद्भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं, ते आपल्या परिसराचं भूषण आमचे उत्तरेश्वर महाराज गोळेकर यांनी संपर्क केला आणि महाराज इथमा सज्जन मायबापाच्या दर्शनाच्या योगाला सुंदर गाणारे वाजवणारे या ठिकाणी महाराजांनी गोड अशी चाल गायली. आपल्या परिसराचं भूषण हरिभक्त परायण महेश मनोहर, हा ते जरा भ्रम होतं माझं बरं का, मनोहर महाराज शिंदे, त्यांना सुद्धा वंदन आहे. मनोज महाराज, मनोज वय झालं माझं जरा आता. विठाल विठाल शिंदे महाराज, गोड आवाज आहे, गोड महाराज त्या ठिकाणी स्वभाव आहे. पाठांतर सुद्धा भरपूर चांगलंय. आणि एवढं पाठांतर असून सुद्धा कीर्तनकाराला व्यत्यय आणत नाहीत, विक्षेप करीत नाहीत. म्हणून मला या परिसरामध्ये आवडीची गायक म्हणजे हे 2-4 मंडळी आहेत महाराज. त्याच्यामध्ये आमचे शिंदे महाराज आहेत. पाठीमागं ज्यांनी गोड अशी चाल गायली ते हरिभक्त परायण आमचे देवकते महाराज आहे, शिवाजी महाराज देवकते, त्यांना सुद्धा वंदन आहे. परिसरातून आलेली गावातली भजनी मंडळी, सगळ्याचं नाव काय मला माहीत नाही, पण सगळ्याच्या विषयी माझ्या मनामध्ये काही आदर आहे. सर्वांना वंदन आहे महाराज. इकून आलेली काही भजनी मंडळी, सर्वांना वंदन आहे. त्याच्यामध्ये महाराज आमचे विनायक महाराज, जगन्नाथ महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा वंदन. मृदंगाची सेवा करण्याकरता माझे जिवलग मित्र आमचे झारगड महाराज, महेश महाराज, त्यांना सुद्धा वंदन. इकडं गडदे महाराज आहेत, आमचे भावकीचे, त्यांना सुद्धा वंदन. आणि यूट्यूब चॅनलचे मालक, त्यांना सुद्धा वंदन. साऊंड सिस्टीम सुद्धा गोड आहे. सर्वांना वंदन करतो.
आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला करीत असताना एक वाक्य फार महत्वाचे माय बाप हो. भगवंताने अनमोल असा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त करून द्यायला. हा नरदेह आपल्याला सहजासहजी मिळाला नाही. हा नरदेह मिळवत असताना आपल्याला बरेच कष्ट सायास करावं लागले, तेव्हा मनुष्य देह मिळाला. मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर माणसाने चिंतन केलं पाहिजे की हा मनुष्य देह आपल्याला कशासाठी मिळाला, कशासाठी मिळाला. जर याचं चिंतन जर केलं तर महाराज म्हणतात हा मनुष्य देह आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी मिळाला. पण आपण इथे येऊन भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो का? प्रयत्न जर केले असते तर साधू संतांना आपल्याला वेळवेळा प्रश्न विचारले असते का? महाराजांनी वेळवेळा प्रश्न विचारले. येथे येऊन केले काय? विठ्ठल नाही आठविला, किंवा येथे येऊन केले काय? वा मुद्दल गमाविले. महाराज म्हणतात इथे येऊन जर तुम्ही जर भजन नाही केलं तर तुम्हाला मिळालेलं आयुष्य महाराज व्यर्थ वाया गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला खरंच आहे महाराज, आपलं आयुष्य व्यर्थ वाया चाललंयच ना. बघा कुणाचे 10 वर्ष गेलेत, कुणाचे 20 वर्ष गेलेत, कुणाचे 30, 40, 50 गेलं आयुष्य व्यर्थ वाया गेलं. कसं गेलं महाराज म्हणतात बालपण गेले नेनता, तारुण्यपणी विषयी व्यथा, वृद्धपणे प्रवतले चिंता, मरे मागुता जन्म घेणे. बालपण खेळण्यामध्ये गेलं, तारुणपण विषयाच्या भोगामध्ये गेलं, आणि म्हातारपणामध्ये माणसाला वाटतं आमचं उद्धार होईल. म्हातारपणामध्ये उद्धार होत नाही. एक गोड पद आहे महाराज. बालपणाचो खेळ गमाया, तरणा हुमातो समय गमाया, जीवना दो दिन का अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बालपण खेळण्यामध्ये, तरुणपण विषयाच्या भोगामध्ये, आणि मग म्हातारपणामध्ये उद्धार होत नाही. म्हणून मिळालेलं आयुष्य महाराज परमार्थासाठी खर्च केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आयुष्य आपल्याला भजन करण्यासाठीच मिळाले. कशासाठी मिळाले? भजन करण्यासाठी. आणि ज्ञानोबा म्हणतात आपण ज्याच्यासाठी आलो ते करायचं बाजूला ठेवलं, दुसऱ्यात भानगडी करायला लागलो. शरीराची आगामा जया लागी आले पांडवा. अरे शरीराच्या गावाला आपण ज्याच्यासाठी आलो ते करायचं बाजूला ठेवलं, दुसऱ्यात भानगडी करायला लागलो. म्हणून मी सांगत असतो एखादी वस्तू फुकट मिळाली की त्याची किंमत कळत नसते. काय? एखादी वस्तू फुकट मिळाली की त्याची किंमत कळत नसते. भगवंतानं मनुष्य दे आपल्याला फुकट दिला का इकत दिला? फुकट दिला आहे नाही. मग आपण भजन केलं पाहिजे का न केलं पाहिजे? मी सांगत असतो फुकट मिळाले की त्याची किंमत कळत नसते. या देहाची जर किंमत करायची झालं तर लाख मोलाचे अवयव देऊन आपल्याला दिले. शिंदे महाराज माझा एक दात पडला, वय नाही माझं जास्त पण दातानं राजीनामा दिला. दात पडला आणि मी दात पडल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबाला विचारलं, डॉक्टर साहेब माझा एक दात पडलाय, मला दात बसवायचा आहे, किती रुपये चार्ज लागेल? डॉक्टर साहेबांनी सांगितलं महाराज तुम्हाला 6,000 रुपये द्यावे लागतात. किती हजार? 6,000. मी विचार केला भगवंतानं मला 52 दात दिले. किती? तुम्हाला 32 दिले का? मला 52 दिले. पहिले 20 कोणते? दुधाचे 20 आणि ते पडल्याच्या नंतर पुन्हा 32 आणि 20 किती? 52. प्रत्येकाला देवानं किती दात दिलेत? 52 दिलेत. पण माणसाला सवय लागली महाराज विसरायची. विठाला विठाला 52 दात भगवंतानं आपल्याला फुकट दिलेत महाराज. 52 गुणिले 6 करा आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मला उत्तर सांगा. ही दाताची किंमत, ओठाची वेगळी, जिभेची वेगळी, डोळ्याची वेगळी, कानाची वेगळी, आणि आतमधल्या जर देहाची जर किंमत करायची, अवयवाची जर किंमत करायची झाली तर लाख मुलाचा विषय महाराज. एक वाल गेला माणसाचा, एक वाल किती रुपये खर्च करावे लागतात? 15 लाख रुपये खर्च करावे लागतात. एक किडनी जर गेली तर 10 लाख रुपये खर्च करावे लागतात. बाबा एवढंच नाही, एखाद्याचे जर 2-3 ब्लॉकेज निघाल्या तर 2-4 लाख रुपये खर्च करावे लागतात महाराज, तेव्हा ते ब्लॉकेज होऊ शकतात. एक आजोबाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला आणि ते आजोबा दवाखान्यामध्ये गेले, बाबाची बीपी वाढू लागली महाराज, कमीच होत नव्हती.
आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर महाराज डॉक्टरने चेकअप केलं, लक्षात आलं यांची बीपी हाय झाली, कमी केली पाहिजे. आणि मग कमी करण्याचे प्रयत्न केले. 4 दिवस लागले बीपी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी. आणि 4 दिवसाच्या नंतर डॉक्टरला यश आलं. आणि मग डॉक्टर साहेबांनी महाराज बीपी कंट्रोल केली. आणि ते आजोबाला सांगितलं, आजोबा आता तुम्ही घरी जाऊ शकता, पण घरी जाण्याच्या अगोदर समोर एक काउंटर आहे, त्या काउंटरवरती बिल भरा. हे आजोबा काउंटरवरती गेले, बिलाची चिठ्ठी पाहिली आणि डोळ्याला धारा लागल्या, रडू लागले महाराज. रडत असताना आजोबा डॉक्टर साहेबांना पाहिले. पाहिल्याच्या नंतर डॉक्टर साहेबाजवळ त्या आजोबाजवळ डॉक्टर साहेब गेले आणि विचारलं, का हो आजोबा, काय झालं, तुमची परिस्थिती नाजूक आहे का, तुम्ही 1 लाख रुपये भरू शकत नाही का, जाऊ द्या तुमच्यासाठी मी 20,000 रुपये डिस्काउंट देतो, 80,000 रुपये भरा. मग मात्र आजोबानं गोड उत्तर दिलं, डॉक्टर साहेब माझी परिस्थिती एवढी चांगली आहे, मी सध्याच्या घडीला तुम्हाला 2 लाख रुपये देऊ शकतो. म्हणजे मग रडताय का, मी रडतोय याच्यासाठी की तुम्ही माझं हृदय फक्त 4 दिवस सांभाळलं तर माझ्याकडून 1 लाख रुपये घेताय. माझ्या भगवान परमात्म्यानं माझं हृदय 60 वर्षापासून सांभाळले, अजून 1 रुपया घेतला नाही, म्हणून मला रडू येते. फुकट दिलं महाराज. कसं दिलं, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, भयाचे करीन चिंतन, भयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, काही न गुण तयाचे, काही न गुण तयाचे, काही न गुण तयाचे, काही न गुण तयाचे, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, काही न गुण तयाचे, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, काही न गुण जेने हा जीव दिला दान. दान म्हणजे फुकट. कशासाठी, पंक्ती सोडायला नाही महाराज, तयाचे करीन चिंतन, चिंतन करण्यासाठी मनुष्य दिला. पण आपण काय केलं, खाया पिया सुख से सोया. कोणी खाण्यामध्ये वाया घालवला, कोणी पेण्यामध्ये घालवलं. पेनं म्हणजे कळतं ना, पाणी म्हणतो मी, पाणी पाणी, तिकडे जाऊ नका तुम्ही, विठाला विठाला. कोणी खाण्यामध्ये, कोणी पेण्यामध्ये, कोणी झोपण्यामध्ये, कोणी मनोरंजन करण्यामध्ये आपलं आयुष्य कसं घातलं, वाया घातलं महाराज. म्हणून वेळोवेळा साधू संतांना उपदेश केला, बाबा रे आतापर्यंतचं आयुष्य तुमचं गेलं तर जाऊ द्या, पण इथून पुढे तरी सावध व्हा. आता उघडी डोळे जरिया त्या पिन कळे, मातेची आखोळी दगड आला पोटास. अरे आतापर्यंत नाही कळालं तर नको करू भजन, पण इथून पुढे तरी भजन कर. कारण मनुष्य देह पुन्हा पुन्हा भेटणार नाही, एकदाच भेटतो मला. जगाच्या बाजारात बाकीच्या गोष्टी तुम्हाला भेटतील, पण मनुष्य देह एकदाच आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येतत् सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. हा महाराज म्हणतात, एखादा मित्र जर आपला तुटला तर दुसरा मित्र जोडता येईल. जोडता येईल ना. आपलं धन चोरीला गेलं तर धन कमवता येईल. एखाद्याची बायको मेलीच, मरू नये कोणाची, पण म्हणतात मेलीच तर दुसरी करता येईल. पण मनुष्य देह एकदा का गेला की पुन्हा मनुष्य देह पुन्हा भेटत नाही, एकदाच भेटतो महाराज. म्हणून म्हणतात ना, नर देह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. अरे दुर्लभ असणारा मनुष्य देह तुम्हाला मिळाला महाराज, पण मनुष्य देह मिळून आपल्याला याची किंमत नाही, याची किंमत केली पाहिजे बाबा. मनुष्य देह पुन्हा पुन्हा नाही, म्हणून महाराजांनी वेळोवेळा सावध करण्याचा प्रयत्न केला. बाबा आतापर्यंत नका भजन करू, नाही केलं तर चालतंय, पण मिळालेलं आयुष्य इथून पुढचं तुम्ही भजनामध्ये घालवा. विठाला 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 विठाला. महाराजाला विचारलं, महाराज आम्ही भजन का केलं पाहिजे हे सांगा तुम्ही. महाराज म्हणले, बाबा तो काळ प्रत्येकाला नेण्यासाठी टपलेला आहे.
प्रत्येकाला नेण्यासाठी कसा आहे काळ तो आपल्याला आहे. फरक एवढाच आहे की महाराज बापूराव बाबाला जाऊन 1 वर्ष झालं. काही लोक काल गेले, काही लोक आज गेले, काहीला आज जायचं आणि काहीला उद्या जायचं. फरक एवढाच, काही गेलेत, काही जाणार आहेत, काही जात आहेत. फार गोड पद आहे महाराज. कोई कल गया कोई आज गया, कोई चंद रोज में जाएगा, चंद रोज में जाएगा. घर से निकला हुआ पंछी, इस घर से निकला हुआ पंछी, इस घर वापस आना ना. वो सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. वो सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. झोपी गेलेल्या माणसाला सावध करण्यासाठी पद आहे महाराज. काही लोक काल गेलेत, काही लोक आज गेलेत, काहीला उद्या जायचंय. पण प्रत्येक माणूस माणसाला बऱ्याच वेळा जाळतो. काय करतो? जाळतो. मला वाटतं इथं बसलेला प्रत्येक माणसानं एक माणूस कमीत कमी 100 तरी वाटा लावला. आता माझं वर्ष चालू आहे महाराज 28. मी तरी आतापर्यंत कमीत कमी 400 लोक वाट लावले असतात. पण ते 400 लोक वाटा लावत असताना माझ्या मनामध्ये कधी विचार आलाच नाही मला एक दिवस असं जायचं. एक पहा तसा एकाची रहने, एक पहा तसा एकाची रहने. सावध त्या गुन्हेगार नभा, कारे नभा. सावध त्या गुन्हेगार नभा. एक पाहत सा एकाची रहने, एक पाहत एकाची रहने. सावध त्या गुन्हेगार नभा, सावध त्या गुन्हेगार नभा. सावध त्या गुन्हेगारी नव्हा. रोज आपण महाराज मरण पाहतोय, मरण महाराज त्या ठिकाणी अनुभवतोय, पण आपण सावध होत नाही. आणि आजचं कीर्तन हे सावध होण्यासाठी. त्यासाठी सावध होण्यासाठी महाराज मला तर वाटतंय बऱ्याच लोकांचं हे वर्ष श्राद्धाचे पुण्यस्मरणाचे कीर्तन पाठ झाले. सगळ्याचे पाठ झाले, नुसते पाठ झालेत, पण त्याच्याकडे लोकांचे काय पाठ काय पाठ आहे. लोक सिरियस घेत नाही महाराजाला. करायचं म्हणून करतात, पण हे करायचं म्हणून करण्यासाठी नाही महाराज, हे सावध होण्यासाठी. बुवा विठाला विठाला महाराज म्हणले बाबा तो काळ जोपर्यंत लांब आहे तोपर्यंत सावध व्हा. एकदा का तो काळ नेण्यासाठी आला की महाराज तिथं कुणाचं काही चालत नाही. कारण त्याचा नियमच आहे महाराज, ज्याचं संपलं त्याला तो काय करणार आहे, नेणार आहे. ज्ञानोबरायन ओवेच लिहिले महाराज. उपजे ते नासी नाशिले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिगा. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या. ना मनो धनंजया जिया परी. ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस मरायचंच. जन्म म्हणजेच मरण, ज म्हणजे जन्मलेला, न म्हणजे नक्कीच, आणि म म्हणजे मरणार. ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं होणारच आहे महाराज, चिंता नाही करायची. ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं होणारच आहे. पण त्यासाठी महाराज मधला काळ आहे का याला म्हणायचं जीवन. आणि ते जीवन मंगलमय केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? मंगलमय. मरण माणसाचं मंगल झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? मरण चुकवता येत नाही महाराज, मरण सुधरिता येत. काय करता येतं? सुधरिता येत, चुकवता येत नाही. परीक्षिती राजानं मरण चुकवलं का सुधरिलं? सुधरिलं महाराज. मरण सुधरिता येत, चुकवता येत नाही. मरण चांगलं झालं पाहिजे. आणि चांगलं मरण कशाला म्हणतात? अंतकाळाच्या वेळेला तुमच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं की समजायचं मरण चांगलं झालं, शेवट गोड झाला. शेवट गोड होण्यासाठीच अट्टहास असतो माणसाचा. याजसाठी केला होता शेवट गोड होणं एवढं सोपं आहे का? सुरुवातीला किती टाळ वाजवले, किती कीर्तन केले, किती कीर्तन ऐकले हे महत्वाचं नाही, शेवट फार महत्वाचा आहे. आवश्यक तो शेवट, आवश्यक तो शेवट. एरवाऊगी खटपट, एरवाऊगी खटपट. चालू जाणे वाट
एखाद्याचा शेवट गोड होतो. ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीमध्ये ओवी दिली. भजन करणारे लाख आहेत, लाख नाही कोटी आहेत. पण कोटी भजन करणाऱ्यापैकी महाराज एखादाच पहिलं तीराला जाऊ शकतो. आज तिच्या महापुरी रिगताती कोटीवरी वरी प्राप्तीच्या पैल थडी विपाईला वेगे एखादाच महाराज विरला पावे विरला पावे विरला पावे विरला पावे पावे विरला पावे विरला पावे विरला पावे विरला पावे अवघड गोवे शेवटीचे अवघड गोवे शेवटीचे विरला पावे विरला पावे विरला पावे विरला पावे अवघड गोवे शेवटी अवघड गोवे शेवटी विरला पावे विरला पावे विरला पावे विरला पावे बिरला गोवे शेवटीचे एखाद्याच माणसाचा शेवट गोड होतो. त्यासाठी एक उदाहरण दिलं महाराज तुकाराम महाराजांनी गाथ्यात. मला वाटतं आता उन्हाळ्यात आंबे खायला येतात, आंबे बरोबर ना. या आंब्याला मोहर कधी लागतो? तुमच्याकडे मोहर म्हणतात का तोर म्हणतात? तोर म्हणतात, आमच्याकडे मोहर म्हणतात बरं का. या आंब्याला मोहर तोर कधी लागतो? वसंत ऋतू आला की मोहर आंब्याला लागला की मला एक जणाचा फोन आला, म्हणजे महाराज तारीख लिहून घ्या. मी म्हणलं कशाची? आमरस खायची. आमरस खाण्याची. ते मोहर काय म्हणतो माहिती का, जरसा मोहर होय. जेवढा तोर मोहर त्या आंब्याच्या झाडाला लागला तेवढा त्याच्या कैऱ्या होतात का? बरं जेवढ्या कैऱ्या होतात तेवढ्या ते पिकतात का? बरं जेवढ्या पिकल्यात तेवढ्या खायच्या लायकीच्या राहतात. महुराईसी फळे नाही आली काही गळती पक्व दशे येती थोडी नाश आडी वेची हरी मोहराईसी फळे नाही आली काही गळती पक्व दशे थोडी नाश आडी महुराईसी फळे नाही आली काही गळती पक्व दशे येती थोडी नाश आणि वेचीते. हा मोहराईसी फळे नाही आली काही गळती पक्व दशे येती थोडी नाश आणि वेचीते. जेवढ्या मोहर लागला तेवढ्या कैऱ्या होत नाही, आंबे तेवढे पिकत नाही. काय काय तर महाराज शेवटच्या टायमाला नसतं. काय आंबे म्हणाल मी, आंबे पक्व दसे येती थोडी नास आडी वेचे तो. म्हणून माणूस सांगतो असतो माणसानं शेवट गोड होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे, महाराज काय देवा माझा शेवट गोड झाला पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं श्याम भूल जाना. देवाला प्रार्थना करायची, देवा शेवटच्या टायमाला तू माझ्या डोळ्यासमोर असला पाहिजे. आणि एकटा नाही, त्या ठिकाणी तुझी बासरी राधाराणी दोन्ही त्या ठिकाणी सोबत असलो पाहिजे. म्हणून मी सांगत असतो माणसानं शेवट गोड होण्यासाठी सुरुवातीपासून परमार्थ करणं महत्वाचं आहे. जितकी सुरुवात महत्वाची तेवढा शेवट सुद्धा काय महत्वाचा आहे. आणि शेवट गोड झाला कशाहून लक्षात आणायचं, काय करावं लागतं शेवट गोड होण्यासाठी? महाराज एक काकड्यामध्ये प्रमाण आहे बघा. काही थोडा बहुत लाग पाठ जरा भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावणी नीट
जरी करणे असेल गुण शेवटगा. शेवट गोड जर करायचं असेल तर तुम्हाला तन मन धनानं परमार्थ करावं लागेल, तेव्हा शेवट गोड होतो बा. विठाला विठाला आणि मग एकदा का शेवट जवळ आला की मग तिथं तेव्हा काही चालत नाही महाराज. सगळ्याला पाठ येत प्रमाण महाराज. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. काळाच्या पुढं कोणाचं चालत नाही महाराज. माफी मागून बोलतो, माझा राजकारण विषय नाही, पण ते समोर आलं म्हणून बोलतो. बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस महाराज वारले त्यावेळेस ते पक्षप्रमुख होते, पैसा भरपूर होता, पण त्यांचं चाललं का काळापुढं काही जावं लागलं महाराज. विलासराव देशमुख ज्या वेळेस वारले त्यावेळेस महाराज मला वाटतं त्यांच्याकडे पद होतं कोणतं तरी, आणि पैसा तर एवढा होता अख्खं लातूर शहर एकटा माणूस विकत घेत होता, पण चाललं नाही महाराज, जावं लागलं. 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे महाराज. अजित दादा पवार ज्या वेळेस गेले त्यावेळेस महाराज पैसा एवढा होता, बारामती शहर माणूस एकटा विकत घेत होता, आणि महाराज उपमुख्यमंत्री पदही होतं, सत्ता होती, संपत्ती होती, पण त्यांना सुद्धा जावं लागलं. का? काळाचा नियमच आहे महाराज. एकदा टाइम आला ते सगळं सोडून जावं लागतं. तिथं कुणाचं चालत नाही. काळाचं वर्णनच आलंय. काळ कसा आहे? निर्दया हा काळ. कसा आहे? निर्दया हा. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढी कुडी प्राणा. एक पेपरला बातमी वाचली, काळ किती निर्दयी बघा. मुंबईला एका हॉस्पिटलमध्ये एक लेकरू जन्माला आलं, आणि लेकरू जन्माला आल्याच्या नंतर महाराज त्या लेकराला किडनीच नव्हती. किडनी नसल्यामुळे डॉक्टरने चेकअप केलं, लक्षात आलं याला किडनीच नाही, हे जास्त दिवस वाचणार नाही. मायबापाला सांगितलं, पण मायबापाने त्या ठिकाणी डॉक्टराची गयावाया केली आणि सांगितलं, डॉक्टर साहेब काही प्रयत्न करा पण याला वाचवा. पैसा जेवढा म्हणसाल तेवढा देतो, पण हे वाचलं पाहिजे. आणि मग डॉक्टर साहेबांनी सांगितलं याला 6 महिन्याचं होऊ द्या, आणि 6 महिन्याच्या नंतर याला किडनी कोणीतरी डोनेट करा. आणि मग त्या ठिकाणी महाराज लेकराला किडनी द्यायचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठरला. कोणीच किडनी द्यायला तयार नव्हतं महाराज, कारण सगळ्याला आपलं जीवन कसं आहे, प्यारं आहे महाराज. कोणीच द्यायला तयार नव्हतं. पण आईनं विचार केला की माझं लेकरू या जगातून जाण्यापेक्षा मी जरी गेले तरी चालेल, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे, म्हणून आईनंच किडनी द्यायचं ठरवलं महाराज. 2 जण एकाच ऑपरेशन रूम मध्ये होते. एका बेडवरती आई होती आणि एका बेडवरती लेकरू होतं महाराज. ऑपरेशन सुरू झालं. आईचं ऑपरेशन करत असतानाच महाराज त्या ठिकाणी आई मृत्युमुखी पडली. डॉक्टर साहेब हताश झाले. विचार केला, ज्या आईनं स्वप्न पाहिलं होतं लेकरू वाचण्याचं, ते स्वप्न तरी पूर्ण केलं पाहिजे. आई मृत्युमुखी पडली, आणि दुसऱ्या बेडवरती लेकरू होतं महाराज. त्याला किडनी बसवत असताना ते लेकरू सुद्धा मृत्युमुखी पडलं. असं म्हणतात, या देहातून दुसऱ्या देहामध्ये किडनी ट्रान्सफर करण्यासाठी काहीतरी 5 मिनिटं वेळ लागतो. एकाच रूम मध्ये 2 आई मुलगा होता. फक्त या देहातून या देहामध्ये किडनी टाकण्यासाठी 5 मिनिटं वेळ लागतो. तितका सुद्धा तो काळ थांबत नाही आपल्यासाठी. मग आपण कोणाच्या भरोश्यावर बसलोत महाराज. विठाला विठाला. आपल्याला वाटतं महाराज आमचे नाते गोते, आमचे पाहुणे रावणे आम्हाला तिथं मदत करतील, पण तिथं पाहुणे रावणे सुद्धा मदत करू शकत नाही. भागवत कथेमध्ये एक पद येतं बघा, इथले नाते कसे आहेत, कुठपर्यंत साथ येतात महाराज. सांगितलं ना, मित्र हे साथी गंध के जल बिंदू पान तक, अर्धानगी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे मशान तक, बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक। इससे भी आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा। राधे राधे बोल तू, राधे राधे बोल, राधे राधे बोल तू, राधे राधे बोल। साथी है मित्र गंध के जल बिंदू पान तक। परिवारचे नातेवाईक सोयरे धारे महाराज कुठपर्यंत येतात महाराज, तर पाणी पाज असतो। सोयरे धारे मशान भूमीपर्यंत। बायको काही समाजात तर महाराज पत्नी अंगणामध्येच राहते। मुलगा कुठपर्यंत असतो, अग्निदान देईपर्यंत। आणि
शेवटचा जो प्रवास आहे महाराज, तो प्रवास आपल्याला एकट्याला करायचा आहे. आणि त्या प्रवासाबरोबर महाराज आपण केलेलं भजनच आपल्या कामी येणार आहे. म्हणून माणसानं काळ भजनामध्ये घालवला पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात, बाबा रे, तो काळ येण्याच्या अगोदर तुम्ही काय करा, सावधान व्हा. अभंगाचं पहिलं चरण. काळाने ग्रासिले सावधान व्हावे, 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 काळाने ग्रासिले सावधान व्हावे. सोडवण करा रे हरी नामे, सोडवण करा रे हरी नामे, आयुष्य सरलिया कोण बा सांगाती, आयुष्य सरलिया कोण बा सांगा. सोडवण आयुष्य सरलिया कोण बा सांगाती, आयुष्य सरलिया कोण बा सांगाती. हरी सोडवण करा हरी नामे. महाराज म्हणले त्या काळानं सर्व विश्व व्यापलेलं आहे. पण तो काळ येण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे. आणि हरीचं भजन केलं पाहिजे. हरीच्या भजनानं माणसाचा उद्धार होतो. महाराज काय होतो? उद्धार होतो. या जगामध्ये असं एकच साधन आहे महाराज, जे लवकरात लवकर साधना केल्याच नंतर लवकरात लवकर उद्धार होणार एकमेव साधन म्हणजे नामस्मरण. बाकीचे साधन आहेत, पण बाकीचे साधन महाराज आपल्याला या कलियुगामध्ये होणार नाही. कारण त्या ठिकाणी सांगितलं ना, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, गलीन घडे रे साधन. कलियुगामध्ये बाकीचे साधन होणार नाही. करण्यासारखं सोपं आणि सुलभ साधन म्हणजे महाराज त्या ठिकाणी नामस्मरण करणं. म्हणून देवाचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. पण नामस्मरण करायचं म्हटलं की आम्हाला कंटाळा आहे. काय संसार करायचा म्हटलं की, प्रपंच करायचा म्हटलं की उल्हासानं करतात महाराज. ज्ञानोबराय म्हणले ना, साया असं करीशी प्रपंच दिनेशी हरीशी न भजशी. पण भजन म्हणजे काय? अमृत आहे महाराज. म्हणतात ना, अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इस छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस डोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निस्बासर, इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. अरे ज्याच्या जीवनामध्ये देवाचं भजन नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. एकनाथ महाराज म्हणतात ना, नामाविन मूक सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवे काळ सर्प आहे. देवानं तुम्हाला मनुष्य देह दिलाय, तोंड दिलंय, तोंडामध्ये जीभ दिली. ती जीभ जर देवाचं भजन म्हणत नसेल तर ती जीभ नाही, सर्पी नाही. म्हणून भजन केलं पाहिजे. भजनानं त्या ठिकाणी माणसाचा उद्धार होतो. महाराज विठाला विठाला म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, बाबा भजन करा, सोडवण करा हरिनामी. महाराजाला विचारलं, महाराज हरीचं भजन करायची काय गरज आहे? आमच्या जीवनामध्ये काय माणसं कमी आहेत काय? एकदा का ते आम्हाला मदत करायला लागले की आमचा उद्धार होईल? पण नाही महाराज, एकदा का तो काळ नेण्यासाठी आला की मग काय खरं नाही. कारण हे आपण भाड्यानं आणलेलं शरीर आहे. कसं आहे? भाड्यानं आणलेलं आहे. आपलं एका 5 जणांचं आहे महाराज शरीर. किती जणांचं? 5 जणांचं. आणि 5 जणांचं शरीर आणलेलं ज्याचं त्याला द्यावं लागतं आपल्याला. कधी देतात ते? माणूस मेल्याच्या नंतर. माणूस मेल्याच्या नंतर इकडे जाळतात का पुरतात? कसं आहे? जाळतात. आमच्या इकडे तसंच आहे. जाळल्याच्या नंतर काय होतं माहितीये का? अग्नितत्व जे आहे महाराज, ते अग्नितत्व त्याचं ते काय घेते भाग शोषून घेतो.
जाळल्याच्या नंतर धूर कुठे जातो? आकाशामध्ये. आकाश काय करतं? त्याचं शरीर, त्याचं जे तत्व आहे ते शोषून घेतं. धूर जो असतो महाराज ते वायूमध्ये काय होतं? मिसळतो. वायू त्याचं ते तत्व काय घेतो? शोषून घेतो. पृथ्वी त्याचं घेते आणि शेवटी मेलेल्या माणसाची राख तुम्ही कुठं टाकता? गंगेमध्ये, मध्ये पाण्यात ती राख पडली की पाणी तत्व त्याचं ते भाग काय करतं? शोषून घेतो. शेवटी ज्याचं त्याला द्यावं लागतं. लोक कशावर गर्व करतात? काय आहे तुमचं? काहीच नाही महाराज. मुठ्ठी बांधून आपण येतो आलो आणि मुठ्ठी मोकळी करून आपल्याला जायचे तरी लोक गर्व करतात. वा विठाला विठाला. कारण हे भाड्यानं आणलेले मी सांगत असतो. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांत के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा. हे भाड्यानं आणलेले महाराज. एक ना एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे. आणि एकदा का महाराज आपलं आयुष्य संपलं. आयुष्य म्हणजे काय? देवानं आपल्याला श्वास मोजून दिलेले. काय मोजून दिलेले? झोपले काय तुम्ही? श्वास दिलेले. श्वास, दिवस नाही. काय माणसं म्हणतात दिवस मोजून दिले. दिवस मोजून दिलेले नाही, आपल्याला श्वास मोजून दिलेले. एवढे श्वास एकदा संपले की आपल्याला जावं लागतं. म्हणून शास्त्र सांगते जास्त झोपायचं नाही. का? झोपेमध्ये माणसाचा श्वास डबल चालतो. म्हणून जास्त झोपायचं नाही. त्याच्यानंतर जास्त महाराज क्रोध करायचा ना, म्हणजे राग येऊ द्यायचा नाही. रागामध्ये माणसाचं काय होतं? श्वास जास्त वाढतात आणि माणसाला राग आला, झोप आली की समजायचं आपलं आयुष्य कमी कमी व्हायलंय. म्हणून याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. विठाला 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 विठाला. आता ते एक वाढदिवस साजरे करण्याची पद्धत आहे बघा. लोक ते वाढदिवस साजरे करतात. आता नवीन पोरं तर करतात बाबा. ते केक आणतात. केक आणलं की ते रस्त्यावर मोटरसायकलवर ठेवतात आणि ते तोंड भरवतात. पण मला वाटतं ते वाढदिवस नाही, ते आपल्या जीवनातला काय? घड दिवस आहे. अरे त्या दिवशी देवाला उपकार मानायचा. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी. वाचून आलो हे थवरी, आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. त्याला वाटतं आम्हीच बर्थडे साजरा करतो का, हॅपी बर्थडे टू डू. काय तसंच ना? मला येत नाही बाबा ते. आता मी आधुनिक काळातला म्हणतो. विठाला विठाला. पण आपल्या माघारी सुद्धा एक माणूस आपला वाढदिवस साजरा करतो. कळलं तर बघा. फक्त फरक एवढा आहे, आपण म्हणतो मला 20 वर्ष झाले, 22 झाले, 25 झाले. ते म्हणतो याचे 5च राहिले, 2च राहिले, एकच राहिला महाराज. घडी घडी काळ वाट याची पायी, अजून किती आहे अवकाश महाराज. म्हणून त्या ठिकाणी तू काळ येण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे. भजन केलं पाहिजे. महाराजाला विचारलं, महाराज भजन का करायचं? सांगितलं इथले नाते गोते हे सगळे तुम्हाला याच्यात एकही तुमच्या कामी पडणार नाही. याच्यावर भरोसा ठेवू नका. एकदा का तुमचा शेवटचा काळ आला, आयुष्य संपलं, यातलं तुमच्यासोबत कोणीच येणार नाही. अभंगाचं 2रं चरण. आयुष्य सजले कोण बसागा, का तुमचं आयुष्य संपलं की पुन्हा कोणी तुमच्या सोबत येणार नाही. किती जरी तुमचे जवळचे प्रेमी माणसं असले तरी महाराज ते ज्या वेळेस ते निघून गेले त्यावेळेस यांच्या मुलाच्या मनामध्ये, मुलीच्या मनामध्ये अशी इच्छा होत असेल की मी सुद्धा माझ्या बापासोबत गेलं पाहिजे, किंवा माझ्या बापाच्या अगोदर मी जर गेलो असतो तर बरं झालं असतं. पण नाही महाराज, तिथं नाही करता येत. जरी इच्छा असली तरी आपल्याला तिथं जाता येत नाही सोबत. का? कारण त्याला ते प्रारब्ध संपून ते जावं लागतं. म्हणून आयुष्य सरल्याच्या नंतर फक्त इथलं कोणीच कामी येत नाही. हे नाते फक्त इथले आहेत. कुठले आहेत? इथले आहेत महाराज, इथं तयार झालेले आहेत. म्हणून तर ते चित्रकेतू महाराज, चित्रकेतूची कथा प्रसिद्ध आहे भागवतामध्ये. चित्रकेतूला ते मुलगा नव्हता, मुलगा नसल्यामुळं काय झालं महाराज? दुःखी होता. अशी जगामध्ये भरपूर माणसं आहेत ज्याला संतती नसल्यामुळे दुःखी आहेत. आणि मग ते पुत्र सुख नसल्यामुळे दुःखी होता. नारदाला त्याने सांगितलं की महाराज काही करा, मला पुत्र प्राप्ती झाली पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी महाराजाच्या प्रसादाने महाराज पुत्र झाला.
पण त्या राजाला होत्या 100 पत्न्या. किती होत्या? 100. आणि एकीला पुत्र झाल्यामुळे ज्या 99 होत्या त्यांच्या मनामध्ये मत्सर सुरू झाला. त्याने विचार केला या एकीला मुलगा झालाय, आता राजा तिलाच त्या ठिकाणी आदर देणार, तिच्या पुढं पुढं करणार आणि आपल्या 99 जणीला बाजूला ठेवणार. म्हणून त्या 99 जणींनी काय केलं महाराज, त्या लेकराला विष पाजलं आणि मारून टाकलं. आणि मारून टाकल्याच्या नंतर महाराज ते लेकरू मृत्युमुखी पडलं. ते चित्रकेतू महाराज काय करू लागला, त्यानं छातीला लावलं ते लेकरू म्हणू लागला, ए बाळा मला सोडून का गेला, शोक करू लागला. पण नारदजी भेटण्यासाठी आले. नारदजीला सांगितलं महाराज काही करा, हा मुलगा त्या ठिकाणी वाचला पाहिजे. नारदजीनं थोडं मंत्र उच्चार केले आणि महाराज त्या ठिकाणी त्या लेकराला जीवाला वाचवलं. ते मुलगा वाचल्याच्या नंतर महाराज छातीला लावलं आणि छातीला लावल्याच्या नंतर म्हणू लागला, ए पुत्रा मी किती शोकविक्त झालो होतो, कुठे गेला होता मला सोडून. त्यावेळेस त्या मुलानं उपदेश करायला सुरुवात केली, बाबा तुम्ही मला म्हणताय पुत्र आहे, मला सांगा मी कोणत्या जन्मातला पुत्र आहे. भागवतामध्ये वर्णन आलं त्याचं महाराज. मागच्या जन्मामध्ये मी कुत्रा होतो, त्याच्या मागच्या जन्मामध्ये मी गाढव होतो, त्याच्या मागच्या जन्मामध्ये मी बैल होतो, मला सांगा तुम्ही मी कोणत्या जन्मातले पुत्र आहेत. याचा अर्थ असा आहे प्रत्येक महाराज जन्मामध्ये आपलं आयुष्य काय होत असतं, बदलत राहतं. आपल्या कर्मानुसार आपल्याला त्या ठिकाणी येऊन भेटत असते महाराज. म्हणून हे नाते सगळे इथलेच. तुम्हाला जर नातच जर जोडायचं असेल तर या जन्मामध्ये भगवंतासोबत जोडलं पाहिजे. कोणासोबत? कारण भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणी सोडवणार नाही. एकनाथ महाराज म्हणतात ना, हरिविन कोणे नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. पुत्र बंधू कांता हे सगळे संपत्तीचे आहेत महाराज. म्हणून इथले नाते आपल्यासोबत कोणी येणार नाही. महाराजाला विचारलं, महाराज आम्हाला आता खरंच वाटतं की आमचा उद्धार करून घ्यावा, कोणती साधना केली पाहिजे. महाराज म्हणले सोपी साधना आहे. कोणती? उपाय तो सोपा नामाचा गजर, न करे विचार पुढे काही. महाराज म्हणतात सोपा उपाय सांगतो मी तुम्हाला, काय करा, नामाचा गजर करा, नामस्मरण करा. कुठेही करता येतं, कधीही करता येतं महाराज, कोणत्याही अवस्थेमध्ये करता येतं. नामस्मरण करायला काय बंधन आहेत का? बाकीचे साधना करण्यासाठी बंधन आहेत, पण नामस्मरण करण्यासाठी कुठलंच बंधन नाही महाराज. न लगे आंघोळी तोंड धुवावे, न लगे भ्यावे संसारा. नामस्मरण केलं पाहिजे. कोण नामस्मरण केल्याच्या नंतर उद्धार झाला? अहो एवढंच नाही, अनायासे जरी आपल्या मुखामध्ये देवाचं नाव आलं तरी आपला उद्धार होतो. कोणाचा झाला? ऐका, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक वेश्या होती महाराज, तिला पिंगळा म्हणायची. काय म्हणायची? ती वेश्या महाराज आयुष्यभर देह विक्रीचा धंदा केला आणि महाराज अंतकाळ जवळला म्हातारी झाली. म्हातारी झाल्याच्या नंतर अशा माणसाकडे कोणी जात नाही म्हणून तिने एका पोपटाला पाळलं. कोणाला? पोपटाला. आणि पोपटाला पाळल्याच्या नंतर महाराज त्या पोपटासोबत बोलायची, त्या पोपटासोबतच राहायची, त्या पोपटाला खायला घालायची, प्यायला घालायची आणि त्याच्यासोबत जीवन जगायची. अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर महाराज पोपट एका झाडावर जाऊन बसला होता. तिला त्या पोपटाला बोलवायचं होतं. त्या पोपटाचं नाव होतं राघू. काय नाव होतं? राघू. तिला म्हणायचं होतं राघू इकडे ये. पण महाराज अंतकाळाच्या वेळेला जीभ वळली नाही, मुखातून शब्द बाहेर पडला राघव, आणि तेवढा शब्द बाहेर पडला आणि मृत्युमुखी पडली. परिणाम त्या पोपटाला दया नाही आली, पण वैकुंठात बसलेल्या नारायणाला दया आली महाराज, आणि तिच्यासाठी विमान पाठवलं. पक्षियाच्या छंदे स्मरे नारायण, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. पक्षाच्या छंदामध्ये महाराज एकदाच राघव म्हणली तिचा उद्धार झाला. आपण जर अनायासे चांगल्या प्रकारे जर देवाचं नाव घेतल्याच्या नंतर आपला का उद्धार होणार नाही. विठू बारखुमाय 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 सहज आपल्या मुखामध्ये देवाचं नाव आलं की आपला उद्धार होतो. प्रसिद्ध उदाहरण महाराज सगळ्यालाचा पाठ आहे. आजामेळ नावाचा ब्राह्मण, आजामेळ नावाच्या ब्राह्मणाने महाराज काय केलं, पुत्राचं नाव होतं नारायण, आणि अंतकाळ जवळ आला, नारायण नारायण म्हणू लागला, नारायणा वाचव, नारायणा वाचव. पुत्राला बोलू लागला. कोणाला? पुत्राला. यमदूत आले होते न्यायला. पुत्राला म्हणू लागला नारायणा मला वाचव, नारायणा मला वाचव. परंतु पुत्राला दया नाही आली.
वैकुंठात बसलेल्या नारायणाला दया आली आणि त्याच्यासाठी महाराज आजा मिळण्यासाठी त्यानं सुद्धा विमान पाठवलं म्हणून म्हणतात प्राण जाते वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले किंवा पुत्राची आछंदे स्मरे नारायण आणि त्यासाठी विमान पाठविले दोन्ही प्रमाणित महाराज बरं काय पुत्राच्या छंदामध्ये नारायण नारायण म्हणला तरी महाराज विमान पाठवलं म्हणून मी सांगत असतो आपण जर सहज जरी चांगलं जर देवाचं नाव घेतलं तर आपल्यासाठी सुद्धा विमान येणार आहे म्हणून महाराज म्हणतात बाकीच्या साधना करू नका एकच साधना करा काय उपाय तो सोपा नामाचा गज न करे विचार पुढे काय महाराज म्हणले मी सांगणं जरा तुम्हाला योग्य वाटत नाही तुम्ही काय आंधळेत काय अभंगाचं शेवटचं जग एका जनार्दनी तुकारे आंधळा एका जनार्दनी तुकारे आंधळा जनार्दनी तुकारे आंधळा एका जनार्दनी पासांगाती आयुष्य सरलिया कोण पासांगा देखताची डोळा सुख दुःख देखताची डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण पासांगाती आयुष्य सरलिया कोण पासांगा योग्य वाटत नाही तुम्ही काय आंधळे नाही तुम्ही हुशार माणसं आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी हुशार असून सुद्धा आंधळेपणाचा आव घेता म्हणून महाराजाला सांगितलं विठाला विठाला म्हणून माणसाने त्या ठिकाणी सावध होऊन भजन केलं पाहिजे बाबा हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा नाही एकदाच मिळणार आहे माणसं मी सांगत असतो कडा हा मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर माणसानं असं कार्य केलं पाहिजे असं कार्य केलं पाहिजे पुन्हा इथं जन्माला याची गरजच पडली नाही पाहिजे काय पडली नाही पाहिजे गरज पडली नाही पाहिजे महाराज आपलं असं झालंय महाराज आपण इथं मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर निस्ता टाइमपास चालणं चालू आहे म्हणून काय व्हायलं महाराज पुन्हा 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 जन्माला यावं लागले आणि मरावं लागले म्हणून महाराज म्हणतात बाबा असं काहीतरी कार्य करा जेणेकरून त्या ठिकाणी महाराज तुमची जन्म मरणाची वाट काय झाली पाहिजे संपली पाहिजे महाराज बरं काय आणि त्याची वाट कधी संपेल एकदा का तुम्ही देवाला मिळवलं की आपली काय होईल येण्या जाण्याची वाट काय होईल संपेल म्हणून महाराज म्हणतात हरी आला हाता मग कैसी भय चिंता दुसरे एक प्रमाणे मला आता आठवण विठाला त्याची सरली येर झाल व्यापार भजन करणे फार महत्वाचे महाराज म्हणतात भजन केलं पाहिजे भजनानं आपला उद्धार होतो महाराज बरं भजनानं प्रत्येकाचा उद्धार झाला महाराज या जगामध्ये असे काही साधक आहेत महाराज फक्त नामस्मरणाने त्याचा उद्धार झाला बाकीचे साधना आपल्याला कलियुगामध्ये होणार नाही योगानं देवाची प्राप्ती होते पण योग आपल्याला करता येणार नाही कलियुगामध्ये योगाचं वर्णन आलं ना कलियुगामध्ये आपण 2 तास कीर्तनामध्ये मांडू घालून बसू शकत नाही किती तास 2 तास आता मी पाहिलो ना काही लोक पाय लांबवलेत काही लोक टेकन देऊन बसलेत काही लोक महाराज त्या ठिकाणी पायाच्या चुली करून बसलेत का याचं कारण आहे आता इंद्रियामध्ये ताकद राहिली नाही इंद्रियामध्ये काय राहिली नाही पूर्वीसारखी ताकद राहिली नाही म्हणून योग जमणार नाही ज्ञानोबा म्हणतात योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचा वाटा योग जमणार नाही यज्ञ सुद्धा जमणार नाही कर्मकांड सुद्धा जमणार नाही महाराज कर्मकांड एवढं बारीक कर्मकांड किती बारीक आहे मी सांगत असतो कर्म माणसानं केलं पाहिजे विचार करून केलं पाहिजे कर्मकांड किती बारीक आहे सांगतो तुम्हाला मी आपण आचमन करतो बघा आचमन कधी करतात झोपले काय तुम्ही कवा करतात झोपताना जेवताना आचमन करत असतात ताट वाढलेलं असते आणि त्याला पाणी फिरवत असतात पाणी फिरवत असताना आपल्या हातामध्ये किती पाणी असावं याला सुद्धा शास्त्र आहे महाराज उडदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी आपल्या हातामध्ये असावं त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर दारू पिण्याचं पाप आपल्या पदरामध्ये पडतंय
म्हणून कर्मकांड जमणार नाही. कर्म माणसानं चांगलं केलं पाहिजे. लोक कर्मच चांगलं करण्यात महाराज मग फळाची चांगली अपेक्षा ठेवतात. मी सांगत असतो आपण इथं देव होण्यासाठी आलोत महाराज. काय होण्यासाठी? देव. देव होऊ नका पण माणूस म्हणून तर जीवन जगा. लोक माणूस व्हायला तयार नाही महाराज आता. म्हणून ते शाळेमध्ये एक प्रार्थना निघली आता. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसागत वागणे. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं याला म्हणतात माणूस म्हणून जीवन जगणं. लोक माणसं व्हायला तयार नाही महाराज. म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे. मी सांगत असतो कुणाच्या वाटेवरती आपल्याला जर फुलं नाही टाकता आले तर अजिबात टाकू नका. पण कुणाच्या वाटेवरती काटे तर फिरू नका. भला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. अरे देव होऊ नका पण माणूस म्हणून जीवन जगा. मग कर्मकांड जमणार नाही. सोपी सुलभ साधना म्हणजे नामस्मरणे. एकनाथ महाराज म्हणतात बाबा तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण तुम्ही केलं की तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर मावळे आपल्याला माहित आहे महाराज बापूराव दुर्गादास गडदे यांनी या लोकाची यात्रा संपून परलोकामध्ये गमन केलेले. आज खऱ्या अर्थाने या गडदे परिवारावरती महाराज दुःखाचा प्रसंग आहे. मी सांगत असतो बाप निघून गेल्याच्या नंतर महाराज सगळ्यात जास्त जर दुःख कोणाला होत असेल ते आपल्या महाराज मुलाला होत असतं बरं काय. मी सांगत असतो मुलानं सुद्धा असं जीवन जगलं पाहिजे गड्या. जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत बापावर प्रेम केलं पाहिजे. मी सांगत असतो बाप सुद्धा लेकरावर इतकं प्रेम करतो महाराज. सगळ्यात जास्त जर कोण मुलावर प्रेम करीत असेल तर बाप करतो. लोकांना बाप निष्ठूर सांगितला, निष्ठूर सांगितला, मारणारा सांगितला, बोलणारा सांगितला. पण मी सांगत असतो बापासारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोणीच करत नाही. बघा नारळ माहिती तुम्हाला? नारळ वरून जरी तुम्हाला कणक दिसलं, कठीण दिसलं तर नारळ फोडल्याच्या नंतर आतमधला भाग कसा असतो? मऊ असतो महाराज, मधाळ असतो. बाप म्हणजे तसा आहे महाराज. बाप म्हणजे काय? बाप किती प्रेम करतो सांगतो महाराज. उरामध्ये माया त्याची काळ्या मेघावानी, दाखवेना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामध्ये हसू जरी कनावाकला. घडीभर तो थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप कळणं फार अवघड आहे महाराज. सगळ्यात जास्त जर प्रेम करणारा जर कोण असेल तो बाप असतो महाराज. बघा ना तुम्ही सगळे जणांना आईचं वर्णन केलं. माझा मुलगा 5 झाला म्हणून अर्ध्या गावाला पेढे वाटणारी आई सगळ्याला दिसते. परंतु माझा मुलगा 5 झाला हा कुठेतरी चांगल्या नोकरीला लागला पाहिजे म्हणून 5-5 लाख रुपये भरून पुढाऱ्याच्या पाया पडणारा तो बाप असतो. विसरता कामा नये. आई मला भूक लागली, जेवण वाढून दे म्हटल्याच्या नंतर ताटामध्ये भोजन वाढून देणारी आई सगळ्याच तरुणाला दिसते महाराज. परंतु उभ्या आयुष्याच्या जेवणाची सोय जो करत असतो तो बाप असतो. हे विसरता कामा नये. म्हणून बाप निघून गेल्याच्या नंतर बापाची किंमत करण्यापेक्षा बाप जोपर्यंत जीवनामध्ये आहे तोपर्यंत बापावर प्रेम करा महाराज. असं म्हणतात एखाद्याचा बाप निघून गेल्याच्या नंतर महाराज त्याला बाबा जर म्हणलं कोणी तर त्याचा अंतःकरण भरून येतो. बघा एका कवीनं फार गोड वर्णन केलं. माझ्या डोळ्यातल आसव, माझ्या डोळ्यातल आसव, कुणी मायेल पुसताना, उरी उडका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी उडका
दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी बुडला का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना कोणी बाप जरी म्हणलं तर महाराज एखाद्या माणसाचा बाप निघून गेल्याच्या नंतर अंत करून भरून येतं म्हणून बापाची किंमत केली पाहिजे गड्या महाराज. लोकाला जगाची पर्वा आहे परंतु बापाची पर्वा नाही. बघा आता काही मुलं क्रिकेट पाहतात बघा, क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूंना महाराज रात्रीच्या 12 वाजता 100 धावा काढल्यानं तर रात्रीच्या 12 वाजता महाराज हे मुलं उठतात आणि त्याच्या नावाने टाळ्या वाजवतात का त्याने 100 धावा काढल्या. पण पोरांनो ऐका, आपला बाप रोज महाराज शेतामध्ये बैलाच्या पाठीमागं 100 नाही 1000 धावा काढतो, पण त्या 1000 धावाची आपल्याला किंमत नाही. त्या बापाची कधीतरी 1000 धावाची किंमत केली पाहिजे. म्हणून मी सांगत असतो बापावर प्रेम करा. बाप निघून गेल्याच्या नंतर महाराज पुन्हा बाप भेटत नाही. अरे बाप करतो काय मी सांगत असतो महाराज, बाप निघून गेल्याच्या नंतर वैकुंठाहून सुद्धा येण्याची ताकद जो कोण ठेवत असतो तो बाप ठेवतो महाराज. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला गेल्याच्या नंतर महाराज भगीरथीला सांगितलं होतं, भगीरथी मी तुला बोलल्याशिवाय जाणार नाही. बाबा निघून गेल्याच्या नंतर भगीरथीने धावा केला. बाबा गेले कोण्या गावा भगीरथी करे धावा. बाप निघून गेला महाराज वैकुंठाला, तुकाराम महाराज गेले आणि भगीरथी धावा करू लागली. वैकुंठाहून तुकाराम महाराज भगीरथीसाठी आले. त्याला म्हणायचं बापाचं अस्तित्व. काय म्हणायचं? बापाचं अस्तित्व. म्हणून मी सांगत असतो बाप मारणारा नाही, बाप बोलणारा नाही. बाप फक्त महाराज आपल्या लेकरावर काय करतो? प्रेम करतो. आणि लेकर सुद्धा महाराज बापावर प्रेम केलं पाहिजे. बाप 2दा रडतो आपला, किती रडतो? 2दा रडतो. बाप कधीच हारत नाही महाराज, फक्त बाप 2दा हारतो आणि 2दा रडतो. एक ज्या दिवशी महाराज मुलगी सासरला जाते त्यावेळेस बाप रडतो. आणि दुसरा दिवस महाराज असा आहे ज्या दिवशी मुलगा बापातून वेगळा निघतो महाराज त्या दिवशी बाप रडतो. म्हणून सांगत असतो गड्या महिला मंडळ तुम्हाला अनुभव जास्त बघा. तुमचा बाप जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये येणार तोपर्यंतच तुम्हाला माहेर आहे. किती चांगला भाऊ असू द्या, किती चांगला भाऊ असू द्या महाराज, 6-6 महिने बहिणीची भेट घेत नाही. म्हातारा झालेला बाप असू द्या 2 महिन्याला मुलीच्या घरून जाऊन आल्याशिवाय राहणार नाही. त्याला म्हणायचं बापाचं अस्तित्व. बाप महाराज फार श्रेष्ठ असतो. एकदा का बाप निघून गेला की समजायचं तुमच्या डोक्यावरची प्रेमाची छाया संपली. बापावर प्रेम केलं पाहिजे. हे मुलं महाराज बापावर प्रेम करतात. म्हणून हे दोघांना सुद्धा विश्वांबर भाऊ असतील, संतोष दादा असतील, यांना द्यावेत तेवढे धन्यवाद. यांनी या कीर्तनाचं आयोजन केलं महाराज. काही लोक 2-4 पुस्तक वाचणारे याला विरोध करतात. कोणते? या कार्यक्रमाला कशाला खर्च करायले, कशाला मातीत पैसा घालायले, इथं केलेलं पुण्य काय तिथं प्राप्त होत होता. खरं आहे महाराज त्याचे. काही लोक आम्हाला उदाहरण देतात. महाराज सांगा भारतातला पैसा अमेरिकेत चालतो का? आम्ही म्हणतो नाही. भारतातली प्रत्येक वस्तू अमेरिकेला चालते का? भारतातल्या प्रत्येक वस्तू जरी अमेरिकेला चालत नसली तरी भारतातली एखादी वस्तू जर चालत असं अमेरिकेत कोणती चालते? तूच सांग. तू पैसे घालायला आम्हाला बेजार करायला कोणती वस्तू चालते? सोनं चालतं. अहो भारतातला पैसा परदेशामध्ये चालत नाही, पण भारतातलं सोनं 100% बिस्किटचं सोनं परदेशामध्ये चालतं, अमेरिकेला चालतं, पाकिस्तानला चालतं, अफगाणिस्तानला चालतं, चीनला चालतं. प्रत्येक देशामध्ये ते सोनं चालतं. तसंच आहे इथं केलेलं बाकीच्या क्रिया तुम्हाला परलोकामध्ये चालणार नाही, पण इथं केलेलं पुण्य म्हणजे कीर्तन, भजन, नामस्मरण परलोकामध्ये चालल्याशिवाय राहणार नाही. महाराजाचं प्रमाण आहे करा हरी भक्ती परलोकी येई कामा सोडवीन यमापासून. या इथं केलेली भक्ती महाराज यमापासून आपल्याला मुक्त करणारी साधना आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज आजचा कीर्तनाचा अट्ठास असतो. काही लोकांना महाराज ज्ञान नसतं या गोष्टीचं म्हणून काही बोलत असतात. आणि परंपराच आपली महाराज काय निंदिले निंदावे, वंदिले वंदावे, एक गेले जावे त्याच्या मागे. एखाद्याची निंदा केली लोक त्याची निंदा करतात, एखाद्याची पूजा करायली त्याची पूजा करत असतात. पण महाराज याला शास्त्रे हा पिंडदान 13 वर्ष श्राद्ध हे कार्यक्रम महाराज रामचंद्रन सुद्धा केलेले. रामचंद्रन सुद्धा केलेले. म्हणून हा कार्यक्रम आपला झालाच पाहिजे. काही लोक म्हणतील मग आम्ही करणार नाही. नको करू, तुझ्या घरामध्ये त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. पितृदोष लागतो महाराज. आज महाराज वैकुंठाला गेले आले बापूराव महाराज आशीर्वाद देत असतील का? महाराज वरून तिथून आशीर्वाद देतात आपले लोक. जर आपण जर इथं त्यांचं कार्य चांगलं केलं, कीर्तन भजन नामस्मरण केलं,
तर महाराज पित्र लोकाला गेलेले आपले वाढवलेले आपल्याला आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिते कया कुळा. आणि हे कार्यक्रम जर आपण नाही केले तर मग तिथं जाऊन महाराज ते आपल्या नावानं पोट मोडतात. अरे असा पुत्र आमच्या वंशामध्ये जन्माला येण्यापेक्षा आम्ही वांद राहिलो असतो तर बरं झालं असतं असं म्हणतात. कुठून? वरून हा कटा त्यांची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणून त्या ठिकाणी महाराज या गडदे परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद. खरं तर वडील निघून जाण्याच्या नंतर महाराज फार मोठं दुःख होतंय. पण भगवंताला एवढीच प्रार्थना यांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळावी आणि त्या ठिकाणी महाराज बापूराव महाराजाला आपल्या चरणाजवळ जागा मिळावी. झालेली कीर्तन सेवा भगवंता चरणी अर्पण करून सेवेला